नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? एकदम मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज अशा एका मंदिरात जात आहोत ज्या मंदिरामध्ये पंचमुखी शिवलिंग आहे. तर चला, हे मंदिर कुठे आहे, मंदिर कसे आहे, त्याचे लोकेशन काय आहे ते बघूया आपण. चला. स्वयंभू पंचमुखी शिवलिंग तुम्ही कधी पाहिले आहे का? तर मित्रांनो, मी आज आलो आहे आपल्या पुण्यातील पांचाळेश्वर मंदिरामध्ये. पौराणिक कथेनुसार हे मंदिर एका रात्रीत बांधले गेले असावे असेही म्हणतात. काही इतिहासकार या मंदिराला वेरूसारखेच मानतात. कदाचित याचे कारण असावे येथे असलेला पंचमुखी शिवलिंग, म्हणूनच याला पांचाळेश्वर असेही म्हणतात. तर खरंच अद्भुत आहे ना आपलं पुण्यातील हे पांचाळेश्वर मंदिर. तर या मंदिरामध्ये एक तुळशी वृंदावन देखील आहे. तुळशी वृंदावनाच्या खाली गणपती बाप्पा देखील आहे. येथे गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तर चला, आपण या मंदिराबाबत आणखी काही माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, या मंदिराबाबत आपण आणखी काय माहिती जाणून घेऊयात. ठीक आहे. तर चला. काय बोलायला सुरुवात करायची? नमस्कार, मी सिन्नरकर गुरुजी, विश्वास सिन्नरकर गुरुजी. हे श्री पांचाळेश्वर देवस्थान आहे. खंडोजी बाबा देवस्थानच्या अंगभूत ही दोन मंदिरं आहेत. विश्वस्त प्रमुख हे खंडोजी बाबा देवस्थानचे इथलं सगळं कारभार बघतात. सदर मंदिराचा इतिहास सांगता येणार नाही, पण शेकडो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. पुराच्या काळामध्ये याची पूर्णतया पडझड झाल्यानंतर हे मंदिर बांधलं गेलं. रस्त्याचं बांधकाम झालं. सद्यस्थितीत या मंदिरामध्ये चांगल्यापैकी सुधारणा झाल्या. जी 5 तत्व आहेत त्या 5 तत्वांमधलं जी पंचतत्व म्हणतो आपण, त्याचाच प्रतीक हे पंचमुखात्मक शिवलिंग आहे. अत्यंत दुर्मिळ प्रकारात हे येतात की 5 मुखी शिवलिंग फार कमी राहतात. पैकी हे एक मंदिर आहे आणि अत्यंत जुनं मंदिर असल्यामुळे भाविकांचं मोठं श्रद्धास्थान आहे. श्रावणी सोमवार, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्री, प्रदोष आणि सोमवार या दिवशी फार जुने भाविक आणि इथं येतात, दर्शन घेतात. मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत 2 ते 4 पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत पाणी वाहून देतात. सोमवारी दिवसभर पाणी वाहता येतं, आपल्याला पूजा करता येते. अशा प्रकारचा इथला दिनक्रम आहे. सगळे उत्सव इथं अत्यंत दिमागदार पद्धतीने सर्वजण करतात आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण त्या काळामध्ये असतं. पंचतत्व, त्या पंचतत्वांचं प्रतीक हे शिवलिंग आहे. जसं आपण अग्नी, वायू, जल ही जी पंचतत्व म्हणतो, आकाश, ह्या पंचतत्वाचं प्रतीक हे शिवलिंग आहे. म्हणून हे पंचमुखात्मक आहे. फार कमी शिवलिंग पंचमुखात्मक आहे. अत्यंत जुनं स्थान असल्यामुळं पूर्वंपार इथं आज जाऊन पूजा करता येते. आपल्याला श्रद्धेने सगळ्या गोष्टी करता येतात, सेवा करता येते. इतर मंदिरात आपल्याला प्रवेश नाही आहे. कुठल्या पद्धतीनुसार आपल्याला सगळ्यांना मुक्त प्रवेश आहे. विविध कार्यक्रम इथं खूप चांगल्यारीत्या होतात. भाविक भक्त स्वतःहून पुढे येतात. महाशिवरात्रीला मोठा भंडारा होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी खिचडी वाटप होतं, दूध वाटप होतं, खजूर वाटप होतं. हे सगळेजण मिळून करतात आणि या इथं अशा सेवा या प्रकारे होत राहतात.